ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचं फार मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. बरोबर. पण एक नक्की होतं की असं काहीतरी काम करायचं आयुष्यात की आपली ओळख अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या ह्या रिजनमध्ये व्हावी. ॲपेक्स काउन्सिलने निर्णय घेतला की आपण प्रत्येक जिल्ह्याला जिथं फॅसिलिटी नाही आहे त्यांना आपण एक 75 लाख रुपयाचा अनुदान देऊ. बरं. सॉफ्ट लोन काइंड ऑफ. बरं. आणि तिथं ते मैदानं आपण तिथं तयार करू. महाराष्ट्रातला टॅलेंट पाहता आज भारताची जी उपकर्णधार आहे स्मृती मंदाना, ती आज महाराष्ट्रात. खऱ्या अर्थाने भारतामध्ये क्रिकेट हा फार मोठा धर्मच आहे. म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की वुमन्स प्रीमियर लीग हे सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना नक्कीच अभिमान आहे. नमस्कार. महाराष्ट्रातलं क्रिकेट सुरू होतं आहे. मराठी मातीतलं क्रिकेट, महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि त्यानिमित्ताने आपण MCAच्या वेगवेगळ्या ऑफिशियल्सबरोबर गप्पा मारतो आहे. आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेत कमलेश पिसाळ सर. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? गुड. छान. कमलेश सर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ऑनररी सेक्रेटरी आहेत आणि एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ते या असोसिएशनचा कारभार कसा बघतात आणि MPL बद्दल त्यांचं काय मत आहे, MPL साठी ते काय काय करतायत याबद्दल मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमची बॅकग्राऊंड सातारला असता तुम्ही, बरोबर? सातारमध्ये तुमचं गेलेलं बालपण आणि तिथे काय तुम्ही थोडंफार क्रिकेट खेळला असाल याबद्दल आम्हाला काही सांगाल का? तसं बघायला गेलं तर मी साताऱ्यात शिकलो. माझा जन्म बेळगावचा आहे, परंतु साताऱ्यामध्ये मी शिकलो. माझं लहानपण साताऱ्यात गेलं. पण व्यवसाय जसा माझा वकिली व्यवसाय सुरू झाला तसं माझा पुणा, सातारा, मुंबई ह्या ठिकाणी माझा वावर झाला. त्यामुळे मला जो काही अनुभव आला म्हणजे क्रीडा क्षेत्रातला असेल किंवा व्यवसायातला असेल, हा तसा मला बऱ्यापैकी मेट्रोपॉलिटनमधला अनुभव येत गेला. आणि क्रिकेट खरं कॅन्डिडली बोलायचं झालं तर मी तसं काय फार कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळलो नाही, परंतु स्पोर्ट्स या क्षेत्रात माझा कायमच मी स्पोर्ट्सशी निगडीत राहत गेलो. सुरुवातीला मी बास्केटबॉल खेळायचो. मी नॅशनल बास्केटबॉल चॅम्पियनशिपपर्यंत खेळलो. त्यानंतर मी लाँग डिस्टन्स रनिंग करतो. आजही लाँग डिस्टन्स रनिंगमध्ये मी मोठ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो. मी इंडियामधल्या किंवा इवन काही परदेशातल्या मॅरेथॉनमध्ये पण मी माझा सहभाग नोंदवला आहे. सातारा इथे जी मला अभिमान वाटतो की सातारा येथील जे हाफ मॅरेथॉन आहे, सातारा हिल हाफ मॅरेथॉन, ह्याचा मी फाउंडर मेंबर आहे. मी त्याचा एक्स प्रेसिडेंट आहे. आणि आमच्या काही कुटुंबातल्या काही मंडळी एकत्र येऊन मित्रपरिवार असे ते आम्ही मॅरेथॉन स्पर्धा ऑर्गनाईज करतो. म्हणजे मला सांगायचं वैशिष्ट्य एवढंच होतं की क्रीडा क्षेत्रात माझा काही ना काही रोल आहे आणि त्यामुळंच मला ह्या ऑर्गनायझेशन स्पोर्ट्स ऑर्गनायझेशनमध्ये आवड निर्माण झाली. आणि अशी संधी मिळत गेली. साताऱ्यामध्ये जे सातारचे चांगले संघटक, ज्येष्ठ संघटक सुधाकर शानबाग हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे बराच काळ सचिव होऊन गेले आणि त्यांनी मला खऱ्या अर्थाने ह्या क्षेत्रामध्ये घेऊन आले. आणि मी सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेचा सचिव बराच काळ मी ती जबाबदारी पार पाडली. आणि ते करत असतानाच मला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सहभाग मिळाला आणि तोच हा खरा प्रवास आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये जोडण्याचा. एका अर्थाने तुम्ही एक एक पायरी चढत आता या पोझिशनपर्यंत आलेला आहात. पण मग तुमचं काय म्हणतात, आवड कुठली, वकिली आहे का क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन आहे? निश्चित वकिली. कारण वकिली हा माझा प्रोफेशन आहे. मला जी समाजात माझी जी ओळख निर्माण झाली ही सुरुवातीला ही वकिली क्षेत्रात काम करत असताना मी क्रिमिनल साईडला मी प्रॅक्टिस करत होतो. ती माझी आवडीचं क्षेत्र होतं. परंतु जसा काही काळ बदलत गेला तसा मी थोडा ट्रेंड बदलला. क्रिमिनलमधनं सिव्हिल केलं, सिव्हिलमधनं मी कन्व्हिन्सिंग करत लँड ॲक्विजिशन्स, आता कॉर्पोरेट प्रॅक्टिस, हा सर्व माझा तसा क्रीडा क्षेत्रातला प्रवास. परंतु हे करत असताना मला नेहमी वाटायचं की जोपर्यंत आपल्याला सामाजिक बांधिलकी आपल्याजवळ असल्याखेरीज आपली समाजामध्ये ओळख होणार नाही किंवा समाजामध्ये जी काही इज्जत मिळते प्रत्येकाला, ते तुम्ही तुमच्या क्षेत्रात किती मोठे असला आणि तुम्ही किती पैसा कमवला तरी तुम्हाला जी खरी ओळख मिळते ते तुम्ही जे काही समाजाला परत देता त्याच्यामुळेच तुम्हाला किंमत मिळते. हे मी फार जवळून बघितलं आहे. कारण माझे खूप जवळचे मित्र आहेत, ते खूप पैसे आले
परंतु ते पैसे काम करतात, पैसे स्वतः कमवतात आणि स्वतःच उपभोग घेतात, समाजासाठी त्याचा काय वापर करतात. मग त्याची किंमत आणि जो सर्वसामान्य माणूस आहे, जो खरा व्यवसाय करत करत जो समाजालाही वेळ देतो, समाजासाठी काय करतो, त्याची किंमत मी जवळनं बघितली. आणि हे मला निश्चितपणे वाटलं की जोपर्यंत आपण जर आपल्याला समाजामध्ये खरी प्रतिष्ठा मिळवायची असेल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी आपल्याला जर ओळखायचं असेल तर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरं, मग त्यातलं तुम्ही स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन हे क्षेत्र निवडलं. आता खरं काय झालं की मी जसा कायद्याचा पदवीधर झालो आणि माझं जे काही अकॅडमिक करिअर होतं त्या करिअर झाल्यानंतर मला जिथं मी शिकलो इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा येथे, प्रिन्सिपलनी मला लगेच दुसऱ्या महिन्यात बोलवलं रिझल्ट झाल्या माझं लॉ कंप्लीट झालं की यू जॉईन ॲज अ प्रोफेसर हिअर. ओके. ऑनररी प्रोफेसर. आणि ऑनररी प्रोफेसर मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस मी शिकवत गेलो आणि मला त्यात आवडही निर्माण झाली. आणि हे निर्माण होत असताना मला वाटलं की नाही आपण अजून काहीतरी करावं. आणि स्पोर्ट्स हा माझा पहिल्यापासून आवडता विषय असल्यामुळे मी संघटनात्मक काम करत राहिलो स्पोर्ट्समध्ये. म्हणजे मला अकॅडमिक्स प्लस स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्समध्ये काय व्हायला की काही अकॅडमिक्सचा माझा काही पार्श्वभूमी असल्यामुळं, वकिलीची पार्श्वभूमी असल्यामुळे मला एक थोडा अपर एज मिळत गेला या संघटनेत काम करत असताना. पण म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने वेगवेगळे रोल्स प्ले केलेत. म्हणजे एक तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तुम्ही कॉलेजमध्ये शिकवलं पण आहे, म्हणजे तुम्ही एक टीचर शिक्षकाचाही मार्ग, अजूनही जसा वेळ मिळेल तसं मी काही लेक्चर्स घेतो. म्हणजे तो एक रोल आहे, वकिलीचा एक रोल आहे, स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन. बरं, त्यातनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसारख्या मोठ्या असोसिएशनबरोबर काम करताना मला वाटतं तुम्ही गेली बरीच वर्ष तुम्ही असोसिएशनशी संबंधित आहात आणि त्याच्या आधी तुम्ही सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशनबरोबर होतात. हा प्रवास कसा आहे, ही जर्नी, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, प्रवास खरंच चॅलेंजिंग आहे. आणि म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं तर मला विश्वासच बसत नाही की मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सचिव म्हणून काम करतो, कारण ते माझं कधी स्वप्नच नव्हतं. माझं स्वप्न काय होतं की एक चांगला वकील व्हायचा, एक प्रतिष्ठित वकील व्हायचा, आपली ओळख महाराष्ट्रात ॲज अ वकील व्हावी. पण एक नक्की होतं की असं काहीतरी काम करायचं आयुष्यात की आपली ओळख अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या ह्या रिजनमध्ये व्हावी. वकिली क्षेत्रात काम करत असताना ती झालीच. मी जरी माझं कार्यक्षेत्र सातारा असलं तरी मी वकिलीच्या व्यवसायानिमित्त मुंबईला जात असे, पुण्याला येत असे, सोलापूरला जात होतो, कोल्हापूरला जात होतो, सांगलीला जात होतो. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी मी ठिकाणी सुदैवाने मला चांगलं यश प्राप्त झालं वकिलीमध्ये काम करत असताना, ओळखही झाली निर्माण. परंतु यू डोंट नो युअर डेस्टिनी, तुम्हाला माहीत नाही तुमच्या आयुष्यात काय घडणार असतं, कोण माणूस कधी भेटतो. सो यू हॅव टू बी देअर ॲट द राईट टाईम अँड ॲट द राईट प्लेस. तसं खरं जर म्हटलं तर मी क्रिकेटमध्ये कसा आलो, माझं ती काही पार्श्वभूमी नव्हती, परंतु मे बी आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याची आवड असल्यामुळं ती कला काही लोकांनी जाणली असेल आणि त्यांनी मला इथं काम करण्याची संधी दिली. आणि मी ज्यावेळेस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरुवातीला आलो तर मी अपेक्स काउन्सिल मेंबर म्हणून 3 वर्ष काम केलं आणि खूप आवडीने काम केलं. त्यामुळं मला त्याचं माझे जे वरिष्ठ लोक आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये, अजय शिर्के सर असतील किंवा विकास काकतकर सर असतील, रियाज बागवान असतील, ह्यांनी मला परत काम करण्याची, दुसऱ्या वर्षी काम करण्याची संधी दिली. आणि दुसऱ्या वर्षी काम करत असताना वकिली व्यवसायात माझा जो काही पार्श्वभूमी होती ती मी इथं अंमलात आणली. कारण मी ज्यावेळेस हा चार्ज घेतला सचिव नाही, ॲज अ अपेक्स काउन्सिल मेंबर सेकंड टर्ममध्ये मी चान्स घेतला, त्यावेळेस खूप लिटिगेशन पेंडिंग होतं. आणि त्यावेळेस रोहितदादा पवार हे अध्यक्ष म्हणून सेकंड टर्मला ज्यावेळेस ते आले आणि मी रोहितदादांना सांगितलं, दादा वी आर हिअर फॉर डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट अँड नॉट फॉर लिटिगेशन. तर ते दादांनी खूप ॲप्रिशिएट केलं. दादा म्हटले तुम्हाला मी पूर्ण अधिकार देतो आणि तुम्ही हे लिटिगेशन कसं संपवता येईल हे तुम्ही मला एक रोडमॅप करून द्या. आणि मी त्यांना ते रोडमॅप केला, त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं, मला पूर्ण जबाबदारी दिली, माझ्यात विश्वास टाकला आणि आम्ही बऱ्यापैकी केसेस आता म्हणजे 0-0 करत आले. आणि हे जर पूर्ण श्रेय हे रोहितदादा पवारांना आहे, कारण रोहितदादा पवारांनी आम्हाला तो विश्वास दिला. त्यांनी नुसता विश्वास न देता त्यांनी आम्हाला अधिकार दिले आणि हे अधिकार दिल्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकलो आणि आज करत आहोत. सर ॲक्च्युली ना मी पुढे हा प्रश्न विचारणारच होतो, पण तुम्ही आता दादांचं नाव घेताय त्यामुळे मी आत्ताच तुम्हाला हा विचारतो की दादांबरोबर गेली काही वर्ष तुम्ही काम करताय, तो अनुभव कसा आहे? म्हणजे तुम्ही आत्ता हे लिटिगेशन्सच्या गोष्टींबद्दल वगैरे सांगताय, पण त्याच्याही पलीकडे जाऊन असोसिएशनची बरीच कामं आहेत जिथे दादांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं किंवा त्यांच्यावर काम करता येतं. मी मागच्या आठवड्यातच दादांबरोबर काही दौरे केले इतर जिल्ह्यांचे.
तर दौरा करत असताना रोहितदादांना मी बोललो, दादा हे तुम्ही आहे म्हणूनच मी एवढं काम करू शकतो, आणि मला परत जर कोणी संधी दिली आणि जर तुम्ही नसाल तर मला नाही वाटत मी ही जबाबदारी स्वीकारेन. त्याला कारण आहे. त्याला कारण असं आहे की एखाद्या क्षेत्रात एखादी जबाबदारी जेव्हा तुम्ही घेता तर तुमच्याबरोबर तुमचे जे वरिष्ठ आहेत, ज्यांचा अनुभव मोठा आहे, ज्यांचा महाराष्ट्रात आज मोठं नाव आहे, त्यांच्याकडं संघटनात्मक कला आहे आणि ज्यांना एक चांगलं क्रेडेन्शियल आहे, रिस्पेक्टिव्ह ऑफ ते कुठल्या पार्टीचे आहेत, कारण ते पार्टी पॉलिटिक्सचा काही ते विषय येत नाही. परंतु त्यांच्याबरोबर काम करत असताना जी मजा आहे, जे आज आपल्याला एनकरेजमेंट आहे, ते वेगळ्या लेवलचं आहे. म्हणजे तुम्हाला जे आता आम्ही अनुभवतो, आणि मी ही गोष्ट जरी चेष्टेत त्या दिवशी बोललो तरी आय मीन इट. म्हणजे मला सांगायचं जे काय ते माझ्या भावना तुम्ही समजून घेतले असेल की खरंच त्यांच्याबरोबर काम करताना खूप आनंद येतो. कारण त्यांचा बारकावा, त्यांचा पाठपुरावा नुसता माझ्याकडूनच नव्हे तर आमचे CEO असतील अजिंक्य जोशी, किंवा आमचे जे विविध वर्टिकल्स आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये, प्रत्येक वर्टिकलला एक एक जबाबदार अपेक्स काउन्सिल मेंबर आहे, त्यांच्याकडनं जो पाठपुरावा घेतात, ग्रुपवर ते डिस्कस करतात आमच्या अपेक्स काउन्सिल ग्रुपवर. त्यानंतर एखादं क्रिएटिव्ह जरी अप्रुव्हलला गेलं तर त्या क्रिएटिव्हमध्ये काही बारकावे असतात, लोगोच्या कलरबाबत असेल किंवा लोगोच्या पोझिशनिंगबाबत असेल, त्याच्यातही ते लक्ष घालतात. म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनमध्ये इमेन्स आहे. म्हणजे छोटी छोटी गोष्ट सुद्धा अगदी फार बारकावाने बघतात. तर त्याच्यामुळं काय झालं की आम्हाला पण तो बारकावायची सवय लागली की बाबा हे आपण काम करत असताना दादांना पसंत नाही पडलं की दादानी ह्याच्यामध्ये काही त्रुटी सांगितल्या तर परत डबल काम होणार आहे. आणि आपल्या क्रेडेन्शियल्सबद्दल परत शंका उपस्थित होणे, आम्ही करताना एवढं परफेक्ट करतो की दादांना त्याच्याबद्दल सॅटिस्फॅक्शन व्हावं. ग्रेट सर, ग्रेट. पण तुम्ही वकिली बरीच वर्ष केली आहेत आणि अजूनही करता आहात. मग त्यातल्या ते आणि हे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम याच्यामध्ये तुम्हाला काही साम्य जाणवतं किंवा त्याचा काही उपयोग होतो किंवा काही? उपयोग तर नक्की होतो. कारण काय होतं, तुम्ही जेव्हा वकिली क्षेत्रात काम करत असताल, कायद्याचा अभ्यास करता, वाचन करता, त्यामुळे तुमचं ॲनालिटिकल थिंकिंग वाढतं. बरोबर. वकिलीमुळं तुम्हाला एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स येतो. कारण तुम्ही जजेसला फेस करत असता, अपोनंटचे लॉयर्सला फेस करत असता, वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंटला रोज फेस करत असता, रोज वेगवेगळे नवीन चॅलेंजेस असतात. व्यवसाय वकिली क्षेत्र एवढा डायनामिक झाला आहे की त्यामध्ये तुम्हाला असंख्य गोष्टीत आज म्हणजे यू हॅव टू बी सुपिरियर इन मोस्ट ऑफ द फील्ड्स. हे करत असताना आज क्रिकेटचे डायनामिक्स एवढे बदलले आहेत. आज एवढ्या ठिकाणी एवढे वर्टिकल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्याच बाबतीत बोलायचं तर एवढे वर्टिकल्स नवीन नवीन ओपन केलेले आहेत आपण, की रोज नवीन चॅलेंजेस आहेत. तर ते जे काही प्रेशर आहे, जे प्रेशर आम्ही वकिली क्षेत्रात सस्टेन करायची आम्हाला जी सवय लागली तेच इथं आम्ही आज सस्टेन करू शकतो. नंबर 1. नंबर 2, आज जर बघायचं झालं तर वकिली क्षेत्रात काम करत असताना आपण थोडंफार काम हे न्यायदानाचं काम म्हणा किंवा एक न्याय देण्याचं काम करत असतो. इथं पण आम्ही तेच काम करत असतो की जो खरा होतकरू मुलगा आहे, जी होतकरू मुलगी आहे, ती काय ग्रामीण भागात नाही येते किंवा क्लबमध्ये येते, तर तिचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तिला आपण न्याय दिला पाहिजे. ही भावना आम्हाला अपेक्स काउन्सिलमध्ये आणि रोहितदादांच्या जो काही एक त्यांचं जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल हेच आहेत की प्रत्येकाला न्याय देता आला पाहिजे आपल्याला. आणि तीच जबाबदारी आज आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, अपेक्स काउन्सिल आणि सचिव या नात्याने आम्ही पार पाडत असतो. ओके सर, आता मला एक प्रश्न असा आहे याच्यामध्ये की तुम्ही मगाशी बोलताना वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये तुम्ही बरेच दौरे केलेत असा एक उल्लेख केलात. मला माहिती आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर बरेच डिस्ट्रिक्ट्स येतात, काही क्लब्स येतात. या सगळ्यांबरोबर तुम्हाला अगदी डेली नाही म्हणणार मी, पण बरेचदा त्यांच्याबरोबर काहीतरी कम्युनिकेट करायला लागतं, वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्याशी बोलायला लागतं. त्यांच्याशी एका पातळीवर बोलणं असेल, दुसरीकडे BCCI सारख्या मोठ्या संस्थेशी कम्युनिकेट करणं असेल. हे ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर तुम्ही कसं मॅनेज करता? थँक्स. ॲक्च्युली की मी वकिली क्षेत्रात असल्यामुळं माझं कम्युनिकेशन स्किल थोडं वेगळं आहे. बरं. ते मला जो काही वारसा मिळाला तो वकिलीचा वारसा मिळाला मला. वकिलीत आज जजेसला आपण सबमिशन करत असताना एक जो आपण त्याचा डेकोरम मेंटेन करतो, तो डेकोरम मेंटेन करण्याची सवय आपल्याला अवगत झाली. आणि हेच अनेक वेगवेगळे बाउन्सर्स हे टाकत असतात डिस्ट्रिक्टवाले, आणि ते बाउन्सर्सला आपण सामोरे जाऊन
प्रॉपर पद्धतीने त्यांना Face नाराज न करता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या असतात. बरोबर. त्यातल्या काही मागण्या आपण मान्य करू शकतो, काही मागण्या आर्थिकदृष्ट्या जरी त्यांचं बरोबर असलं तरी मान्य करू शकत नाही, आणि काही गोष्टी अशा असतात की त्या ॲक्च्युली रेलेव्हंट नसतात, परंतु त्यांना नाराजही करून चालत नाही. तर ह्या सगळ्या आम्ही फेस करत असतो, आणि हे फेस करण्याची आम्हाला जी काही आज पॉवर मिळाली ती किंवा जे स्किल डेव्हलप झाले ते कदाचित वकिली क्षेत्रामुळे झालं असेल. आणि आता आपण जो प्रश्न विचारला की जिल्ह्याचे जे दौरे केले, जिल्ह्याचे दौरे करण्याचा उद्देश हाच होता. आता MPL आता जे होऊ घातलेली आहे सीझन 3, बरोबर, तर याचा प्रसार जिल्ह्यात व्हावा, आणि प्रामुख्याने ज्या जिल्ह्याच्या नावाने जी टीम आहे त्या जिल्ह्याच्या लोकांना त्याचं जास्त अट्रॅक्शन व्हावं आणि त्यांनी जास्त उत्स्फूर्तपणे त्यात सहभाग नोंदवावा, ह्या एकमेव कारणासाठी आम्ही हे जिल्ह्याचे दौरे केले. नंबर 1. नंबर 2, आता आमच्या हे लक्षात आलं अपेक्सला की ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचं फार मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. बरोबर. टॅलेंट का आहे तर आपण जर एक ॲनॉलॉजी जर बघितली की MPSC UPSC मध्ये जर जी मुलं उत्तीर्ण होतात ती कुठल्या भागाची असतात, ती ग्रामीण आणि त्यापेक्षा दुर्गम भागातली असतात. आणि दुर्गम भागातली मुलं काय आहेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात, तर त्यांच्या पोटामध्ये एक म्हणजे काय म्हणतो फायर एक बेली जो आपण म्हणतो की काहीतरी घडवण्याचं त्यांच्याकडे एक सामर्थ्य असतं. तसंच आमच्या हे लक्षात आलं की ग्रामीण भागाच्या मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे, आणि ते टॅलेंट आपण कधी एक्सप्लोअर करू शकू तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर जर असेल तर डेव्हलप होईल ते. बरोबर. म्हणजे जर जिल्हा स्तरावरचं क्रिकेट जर आपल्याला एका वेगळ्या लेवलला न्यायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणून अपेक्स काउन्सिलने निर्णय घेतला की आपण प्रत्येक जिल्ह्याला जिथं फॅसिलिटी नाही आहे त्यांना आपण एक 75 लाख रुपयाचं अनुदान देऊ, सॉफ्ट लोन काइंड ऑफ, आणि तिथं ते मैदानं आपण तिथं तयार करू जेणेकरून क्रिकेटला याचा फायदा होईल, महाराष्ट्र क्रिकेटला याचा फायदा होईल. हे करण्यासाठी आम्ही जिल्ह्याला दौरे केले, तिथले ग्राउंडचं इन्स्पेक्शन केलं, तिथले जे प्रशिक्षक आहेत त्यांना भेटलो, जिल्हा संघटनेचे जे लोक एवढ्या वर्ष काम करतात ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जे रॉ मटेरियल आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, कारण तिथं जर मुलं तयार नाही झाली तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन इथं बसून आम्ही करणार नाही. बरोबर. तर चांगलं रॉ मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड झालं पाहिजे, याकरता आम्ही हे दौरे केले. सो एक खूप मोठं काम आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी काय करता येईल हे त्या डिस्ट्रिक्ट असोसिएशन बरोबर बोलून तिथे तयार करणं कमेंडेबल सर, प्रश्नच नाही. पण मग आता या सगळ्या प्रोसेसमध्ये मला माहिती आहे इथे आपलं पुण्याचं गौंजेचं मैदान आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बाकी पण ग्राउंड्स डेव्हलप केलेत. म्हणजे नाशिकचं मैदान आहे, आपलं सोलापूरचं आहे, बारामती आहे, किंवा आंबीचं मैदान आहे, अशी वेगवेगळी ग्राउंड्स आहेत. याच धर्तीवर आणखीन काही ग्राउंड्स आपल्याला बघायला मिळतील पुढच्या काही काळात? नक्कीच बघायला मिळतील. आता आम्ही मागच्या आठवड्यात सोलापूरला गेलो होतो, तर सोलापूर म्युनिसिपल कमिशनर त्यांची आम्ही गाठ घेतली, कारण सोलापूरमध्ये जे इंदिरा गांधी स्टेडियम आहे ते एकदम वेल इक्विप्ड स्टेडियम आहे, आणि त्यांना ते स्टेडियम चांगल्या संघटनेला चालवण्यासाठी म्हणा किंवा त्याची देखभाल करण्यासाठी ते देऊ इच्छितात. ही जेव्हा आम्हाला गोष्ट कळाली तर आम्ही त्यांना भेटलो. रोहित दादा होते, आमचे CEO होते, इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे चेअरमन सुनील मुथाजी होते. हे सगळेजण आम्ही त्यांना भेटलो, त्यांना आम्ही आमची कल्पना त्यांच्यासमोर मांडली, त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या, आणि वी आर होपफुल की ते ग्राउंड ते महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनला लॉंग टर्म लीजने देतील, जेणेकरून आम्हाला अजून एक व्हेन्यू तिथं उपलब्ध होईल. तसंच आमचा असा मानस आहे की PMCचं जे नेहरू स्टेडियम आहे, जो आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्रातलं मोठं क्रिकेट तिथं महाराष्ट्राने पाहिलंय, मोठा इतिहास आहे, मोठा इतिहास आहे त्या क्रिकेट ग्राउंडला. तर ते क्रिकेट ग्राउंड पण आम्ही अप्रोच होणार आहे कमिशनरला, कारण आम्हाला काही लोक अप्रोच झालीत की तुम्ही त्याबाबत चर्चा करा कमिशनरशी, आणि मी त्याबाबत सकारात्मक आहे की तेही ग्राउंड आपण मेंटेन करण्याकरता आपल्या ताब्यात ते मिळू शकेल. मस्त सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात, आणि आता लवकरच काही दिवसांमध्येच महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू होते, 3रा सीझन आहे हा. तुम्ही किती एक्सायटेड आहात? ऑफकोर्स एक्सायटेडपेक्षा आम्ही जास्त प्रेशरमध्ये आहे. का तर आता हा जो काही अवकाळी पाऊस घातला आहे, परत परवा पेपरला असं होतं की मान्सून प्री मान्सून किंवा मान्सूनचं आगमन आज लवकर आहे ह्या वर्षी. तर हे सगळ्या गोष्टी पाहता एक्साइटमेंट तर नक्कीच आहे,
का नसावी, परंतु त्याचबरोबर तेवढंच प्रेशर देखील आहे की जर पाऊस पडला तर ते जो आपल्याला आज जे काय आपण मॅचेसचं शेड्यूल आहे ते पूर्ण कसं करणार. बरोबर. आज आपल्याबरोबर आज फ्रँचायझी आहेत, म्हणजे 6 टीम्स आज मेन्स आहेत, 4 टीम्स विमेन्स आहेत. त्यांनी मोठे पैसे आज गुंतवलेत ह्या लीगमध्ये, तर त्यांनाही त्याचा न्याय मिळाला पाहिजे. मॅचेस झाल्या तरच त्यांना न्याय मिळू शकतो. तर हे एक थोडंसं दडपण नाही म्हटलं तरी आज आहे. पण मग माझा तोच कन्सर्न होता की एवढा पाऊस सुरू आहे तर हीच विंडो आपल्याला याच्यासाठी मिळते का, किंवा इथेच टेक्निकली आपल्याला काय होतं की जो एक BCCIच्या नॉर्म्सप्रमाणे ह्या सगळ्या लीग्स होतात. कारण महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन ही BCCIची एकमेव महाराष्ट्रातली संस्था आहे जी ॲफिलेटेड आहे. बरोबर. BCCI जे नॉर्म्स आम्हाला लागू करेल त्याच नॉर्म्सप्रमाणे जावं लागतं. आणि IPL जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलंच राज्य जे BCCIशी ॲफिलेटेड आहे ते टुर्नामेंट घेऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळं आमची टुर्नामेंट ॲक्च्युली 26 तारखेला सुरू होणार होती, परंतु मध्यंतरीच्या काही कारणांमुळं जे शेड्यूल त्यांचं 10 आठवड्याभर पुढे गेलं, त्यामुळे आमची पण टुर्नामेंटचं शेड्यूल पुढे गेलं. नाही, मला कल्पना आहे त्याची, आणि हीच एक विंडो असते. पण अर्थात या पावसाचा काय म्हणतात अडसर येत असला तरी ती टुर्नामेंट खेळवण्यामध्ये मजा आहे, याबद्दल काही प्रश्नच नाही. सर, यावर्षी पहिल्यांदाच वुमन्स प्रीमियर लीग सुरू होते. हे करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. यामागची भावना काय होती, हे सुरू करण्यामागचं कारण काय होतं? काय आहे खरं, आम्ही त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे त्यातलं MCA महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन हे देशातलं ही पहिली संघटना आहे की जे वुमेन्स प्रीमियर लीग सुरू करते. आता त्यामागचा थोडासा पार्श्वभूमी अशी आहे की जसं IPL आज पुरुषांचं स्पर्धा आहे तसं WPL पण BCCIने सुरू केलं. बरोबर. महाराष्ट्रातला टॅलेंट पाहता आज भारताची जी उपकर्णधार आहे स्मृती मंदाना, ती आज महाराष्ट्रातली. तेजल सबनीस ती महाराष्ट्रात. बरोबर. प्रचंड टॅलेंट आहे, म्हणजे सगळी नावं घेऊ शकत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आणि त्या टॅलेंटला वाव देण्याचा काम हे MCAने करायला हवं आहे. एक आज आपण जर बघितलं तर आज हिंदू वारसा कायद्यामध्ये पण महिलांना समान अधिकार दिलेत. पार्लमेंटने 30% रिझर्वेशन महिलांना दिले. नवीन जो कायदा होऊ घातला आहे त्यामध्ये असेंब्लीमध्ये पण आज महिलांना समान संधी द्यायची चर्चा चालू आहे, आणि ती त्या थोडाफार प्रमाणात ते होईल. आणि का नाही द्यायची महिलांना संधी तेवढी? महाराष्ट्र हे तसं प्रोग्रेसिव्ह राज्य आहे. नक्कीच. महिलांचा महाराष्ट्रामध्ये जो काही प्रगती होत चालली त्यामध्ये महिलांचा फार मोठा सहभाग आहे. क्रीडा क्षेत्रातही महिलांचा फार मोठा सहभाग आहे. मग क्रिकेटमध्ये का नाही? बरोबर. आणि तुमच्याकडे टॅलेंट आहे. आज आमच्याकडे चांगल्या महिला अंपायर्स आहेत, चांगल्या महिला स्कोरर्स आहेत, करेक्ट, ट्रेनर्स आहेत. मग ह्या सर्वांना संधी मिळण्यासाठी आम्ही हे अपेक्सने निर्णय घेतला की नाही, महिलांची पण आपण स्पर्धा ह्याचबरोबर सुरू कराव्यात. आणि अपेक्सने उचलून धरला. रोहितदादांनी त्याला चांगला साथ दिली. रोहितदादांनी पण तो विषय उचलून धरला, त्यामुळे ही स्पर्धा होऊ शकते. ग्रेट सर. म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की वुमन्स प्रीमियर लीग हे सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, आणि याचा आपल्या सगळ्यांना नक्कीच अभिमान आहे. सर, तुम्ही वारंवार अपेक्स मेंबर्सचा उल्लेख करताय. तुम्ही ॲज अन अपेक्स मेंबर म्हणून पण काम केलेलं आहे. आत्ता तुमचे जे डिसिजन्स तुम्ही घेत असता या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये, याच्यामध्ये तुमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचा कितपत हातभार असतो, त्यांची कशी मदत होते? मोठा हातभार आहे. कारण काय, अध्यक्ष रोहितदादा पवार, सचिव कमलेश पिसाळ किंवा उपाध्यक्ष किरण सामंत हे एकटे काय करू शकतात? बरोबर आहे. हे टीमवर्क आहे. शेवटी हे टीमवर्क आहे. आज रोहितदादांनाही जे काही गोष्टीचं इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्यांनी कमिटी एक फॉर्म केली आहे, ते त्यांच्याकडनं कामं करून घेतात. बरोबर. काही जबाबदारी त्यांनी मलाही दिलेली आहे. मी पण काही जबाबदारी, आमचे CEO आहेत, म्हणजे अपेक्स काउन्सिलचं काम आहे की पॉलिसी फ्रेम करणं आणि त्याचं एक्झिक्युशन करून घेणं. ह्यासाठी आम्ही पहिल्यांदाच म्हणजे ह्या आमच्या टेन्युअरमध्ये जर CEO ही घटनात्मक पोझिशन आहे, पण कधी ह्यापूर्वी कधी ते पदाचा वापर केला नव्हता किंवा ती नेमणूक केली नव्हती. परंतु आम्ही पहिल्यांदाच आम्ही CEO हे पद अजिंक्य जोशींना ते दिले. त्यांनी ते चांगली जबाबदारी पार पाडतात. आता आम्ही काय केलं आहे की वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर हा एक फार मोठा भाग आहे,
तर इन्फ्रास्ट्रक्चर एक वर्टिकल तयार केले, त्याची सब कमिटी तयार केली, त्याचे एक चेअरमन आहेत, ते सुशील शेवाळे त्याचे चेअरमन आहेत. सेकंड वर्टिकल आमचं आहे जे काही टेक्निकल कमिटी आहे, की अंपायर, स्कोरर्स आणि ह्या क्रिकेट रिलेटेड टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत, त्यासाठी एक वेगळी समिती, उपसमिती स्थापन केली, त्याचे विनायक द्रविड ते जबाबदारी पाहतात. अशा वेगवेगळ्या लीगल कमिटी आहे. मी पूर्वी लीगलचं काम मीच वकील असल्यामुळे मी ते बघत होतो, परंतु अजय देशमुख आमचे अपेक्स काउन्सिल मेंबर आहेत, ते वकिली व्यवसायात असल्यामुळे त्यांना ती जबाबदारी आम्ही दिली. अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, डेलिगेशन ऑफ पॉवर्स केल्याखेरीज हे काही पॉसिबल होणार नाही, एवढा मोठा गाडा ओढायचा असेल तर. आणि ते नक्कीच, आणि प्रत्येकजण आपापलं काम खूप चांगल्या पद्धतीने करते, आणि त्यामुळंच आपण हे जे यश आज महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनला आलेलं आहे ते प्रत्येकाने आपापली दिलेली जबाबदारी पार पाडत असल्यामुळंच हे चांगले दिवस आज महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनला आलेत असं मला विश्वास आहे. ग्रेट सर. सर, या तुमच्या सेक्रेटरी बनल्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही काही असे डिसिजन्स घेतले असतील की त्याचा तुम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे, किंवा असंही काय असू शकेल की हे करणं थोडंसं रिस्की होतं, पण ते केल्यानंतर ते काम व्यवस्थित झालं आणि ते त्याचं एक समाधान वेगळं होतं, असं काही आम्हाला सांगू शकाल? बऱ्याच गोष्टी आहेत अशा, खरं म्हणजे की एकतर मी जसं मगाशी सांगितलं आपल्याला की खूप केसेस होत्या आणि केसेस संपवायच्या होत्या आपल्याला. आता त्यामध्ये बरंच मतप्रवाह असतो की नाही, ती केस एवढे पैसे द्यायचे नाहीत, कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मग त्यावेळेस आपल्याला तो ओनस आपल्याला घ्यावा लागतो, कुणीतरी ते लीड घ्यावं लागतं. आम्ही ते लीड घेतलं, काही केसेस निगोशिएट केल्या आणि चांगल्या पद्धतीने त्या सॉल्व्ह झाल्या. त्याच प्रकारे आम्हाला म्हणजे महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनचं एक स्वप्न होतं की ज्यावेळेस गौंजे स्टेडियम बांधलं त्याचबरोबर त्यांनी क्लब हाऊस तिथं क्लब उभं करण्याचं एक त्यांचं महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन स्वप्न होतं. अजय शिर्के सरांनी हे जेव्हा स्टेडियम बांधलं त्यावेळेस त्यांना ते क्लब हाऊस देखील बांधायचं होतं, पण तो काही त्यावेळेसच्या आर्थिक अडचणीमुळे ते करू शकले नाहीत. परंतु आता बऱ्यापैकी जे काही जुनं कर्ज होतं ते आम्ही फेडत आणलं आहे, बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी होत आल्यात. तर आम्ही ठरवलं की क्लब हाऊस बनवायचं, की इंटरनॅशनल लेवलचं क्लब हाऊस बनवायचं. तर क्लब हाऊसचं कारण, त्याला अनेक कारणं आहेत का करायचं क्लब हाऊस. नंबर एक की तिथं चांगली 5 स्टार फॅसिलिटी जर आपण डेव्हलप केली तर आज ज्या इंटरनॅशनल टीम्स आज पुण्यामध्ये येतात मॅच, तर त्यांना आपल्याला शहरामध्ये ज्या काही 1-2 5 स्टार हॉटेल्स आहेत तिकडे त्यांना अकोमोडेट करावं लागतं, आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग टाईम जर बघितलं आणि त्यांच्यावर होणारा खर्च, लॉजिस्टिक एक्सपेन्सेस, बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त, फार त्यात खर्च होतो. तर आम्ही ठरवलं अपेक्स काउन्सिलनी की नाही, आपल्याला क्लब हाऊस करायचं. हे ठरलं क्लब हाऊस करण्याचं. तर रोहित दादाने हा विषय आमच्या अपेक्समध्ये जेव्हा मांडला त्यावेळेस मी दादांना सांगितलं की दादा, आता क्लब हाऊस बनायचं तर हे डिझायनिंग करायचं असेल तर मग आपल्याला कोणतरी आर्किटेक्ट नेमणं आलं. मग आता आर्किटेक्ट नेमताना ज्याला हा अनुभव आहे क्लब हाऊसचा एवढा इंटरनॅशनल लेवलचा, आणि तो नामांकित आर्किटेक्ट पाहिजे, बरोबर, कारण त्याशिवाय मेंबर्स तिथं मेंबरशिप घेणार नाही. तर दादा म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं दादा, मला असं वाटतं की आपण कॉम्पिटिशन घेऊया, पॅन इंडिया लेवल कॉम्पिटिशन घेऊया, आणि कॉम्पिटिशनमधनं काय त्याचे डिझाईन्स जे येतील त्या डिझाईन्स आपण काही मिक्स पण करू शकू. जे इंडियामधलं टॅलेंट आहे आर्किटेक्चर डिझायनिंग टॅलेंट, ते आपल्याला एकत्र पाहायला मिळेल आणि बेस्ट ऑफ द स्टेट ऑफ आर्ट आपल्याला क्लब हाऊस बनेल. तर दादांनी ती जबाबदारी मला असं दिली, आणि तो आम्ही कॉम्पिटिशन म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट आर्किटेक्ट असोसिएशन जे आहे IIA ते पुणे ब्रँच, तर त्यांना आम्ही आमच्याबरोबर घेऊन ते कॉम्पिटिशन आम्ही फ्लोट केली. आम्हाला 149 एंट्रीज आल्या, त्यातल्या आम्ही शॉर्टलिस्ट केल्या 61मधनं 11 शॉर्टलिस्ट केल्या, आणि 11मधनं तिघांना आम्ही ते प्राईज दिले 1-2-3. तर हे करत असताना फार मोठी जबाबदारी होती, कारण ज्युरीज जे होते ते अक्रॉस इंडियातले टॉप आर्किटेक्ट्स आम्ही अपॉइंट केले होते. आणि हे करत असताना म्हणजे हे होईल का नाही सक्सेसफुल, आणि आपण जबाबदारी घेतली, परंतु तो फार मोठ्या प्रमाणात त्याला सक्सेस मिळाला आणि ते पार पडलं. सेकंडली जे क्रिकेटर्स आहेत जे परफॉर्म करतात तर त्यांच्यासाठी अवॉर्ड सेरिमनी असणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही अजून एक निर्णय घेतला की महावंदन नावाचं अवॉर्ड सेरिमनी आम्ही घेतलं, ज्यामध्ये आम्ही जे टॉप परफॉर्मर आहेत मेन्स अँड वुमेन्स यांना आम्ही पारितोषिक दिलं. तोही फार मोठा 16 मागच्या महिन्यात पार पडला. बरोबर. तर असे अनेक डिसिजन आहेत. कॉर्पोरेट टुर्नामेंट आम्ही यावर्षी सुरू केली, बरोबर, की जी 50 ओव्हरच्या मॅचेस आहेत ती फर्स्ट टाइम झाली. आता ह्या वर्षी आम्ही देवदत्त ट्रॉफी करतोय की जे रेड बॉल टुर्नामेंट असणार आहे, ज्यामधनं रणजी प्लेयर्स सिलेक्ट. अशा अनेक नवीन नवीन कल्पना योजना आम्ही अंमलात आणल्या. हे करत असताना सक्सेस मिळेल का नाही
ॲक्च्युली सक्सेस मिळेल का नाही ह्यापेक्षा करायचं आहे हे ठरवलं आणि ते सक्सेस झाले. नाही, हे फारच मस्त आहे. कारण वेगवेगळ्या फॉर्मॅट्समधले टॅलेंट शोधणं आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे खूप काय मोठा हा असोसिएशन आहे. बरीच डिस्ट्रिक्ट्स आहेत, खूप मुलं तिथे खेळतात. प्रत्येक जिल्ह्यातनं येणारे टॅलेंट त्याला वाव देणं, ह्याच्यासाठी हे जर खेळाडूंसाठी जर आपलं असोसिएशन करत असेल तर ही खरंच मोठी गोष्ट आहे. सर आपल्या इथे क्रिकेट अकॅडमीची काय सुरुवात होती असं ऐकतोय आम्ही, तर काय आहे हे एक्झॅक्टली आम्हाला कळेल का? ॲक्च्युली नॅशनल क्रिकेट अकॅडमी जी BCCI चालवते बेंगलोरला आहे ते. बेंगलोरला आहे. बरोबर. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आज ॲपेक्स क्रिकेट अकॅडमी जी पुण्यामध्ये चालू करण्याचा मानस आमचा आहे आणि जे घातले तर एक साधारणपणे सप्टेंबरमध्ये त्याचं ओपनिंग घेतो आम्ही. ते जे ज्येष्ठ संघटक आहेत अजय शिर्के, म्हणजे ज्यांचं आज फार मोठं योगदान आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला, त्यांच्या नावाने आम्ही ही ॲपेक्स म्हणजे अकॅडमी चालवतो. ही सेंट्रल अकॅडमी असणार आहे आणि त्याच्या अकॅडमीच्या अंडर 4 जे झोन आहेत त्या झोनल अकॅडमी आम्ही चालू करत आहोत. एक झोन म्हणजे कोकणपट्टी जर पाहिली आपण तर कोकणपट्टीसाठी आणि म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि त्याला आम्ही कोल्हापूर जोडतोय. त्यासाठी एक अकॅडमी असेल. दुसरी अकॅडमी एक खानदेशात असेल. त्या तर 4 जिल्ह्यांची आमची चर्चा चालू आहे, पण एखाद्या आठवड्यात ते आमचे फ्रीज होईल. छत्रपती संभाजीनगरला आम्ही एक अकॅडमी चालू करतोय आणि अजून एक अकॅडमी सोलापूरला आम्ही चालू करतोय. ओके. त्या झोनला तिथे निगडीत जिल्हे जे आहेत ते त्याला जोडून चालू करतोय. आता ह्याचा उद्देश असा आहे की आज तुम्ही रणजीची टीम जेव्हा आम्ही सिलेक्ट करतो तर त्या टीममध्ये आम्ही साधारणपणे 30 खेळाडू फ्रीज करतो. बरोबर. आणि 30मधनं 15 ते 16 खेळाडू आम्ही टीममध्ये असतात. आता जे उरलेले खेळाडू आहेत तर त्यांचं क्रिकेट कंटिन्यू व्हावं किंवा जो क्रिकेटर आहे जो ज्या दिवशी त्याला सिलेक्शन ट्रायलला जो आज त्या दिवशी त्याचा दिवस नसतो तो परफॉर्म करू शकत नाही, त्यामुळे तो टीममध्ये येऊ शकत नाही. परंतु त्यांचं क्रिकेट जिवंत राहावं, त्यांचा फ्लो राहावा यासाठी आम्ही अकॅडमी सुरू केली की जे लोक सिलेक्ट होत नाहीत ते अकॅडमीमध्ये परत येतील, त्यांच्यावर परत काम केलं जाईल, त्यांचा परफॉर्मन्स कसा एनहान्स होईल. काही प्लेयर्स इंज्युअर असतात, त्यांचं इंजुरी रिहॅबिलिटेशन होईल. काहींचं स्किल कुठंतरी ते वीक असतात, त्यांना आम्ही एक्सपर्ट प्रशिक्षक नेमून त्यांच्यावर ते काम करून त्यांच्याकडनं तो जो काही लॅक्यून आहे तो डेव्हलप करू. ह्या धर्तीवर आम्ही हे सेंटर अकॅडमी होईल. सेंटर अकॅडमी म्हणजे महाराष्ट्रातलं सगळं जे काही क्रीम क्रिकेटर आहेत परंतु ते टीममध्ये सिलेक्ट नाही होऊ शकतात आणि हे सगळ्या वयोगटासाठी होईल. ओपन्स असतील, अंडर 19 असेल, अंडर 23 असेल, 16, 14 एक राहील. परंतु हे झाल्यानंतर काही डिस्ट्रिक्टमध्ये टॅलेंट असतं पण ते डिस्ट्रिक्ट टीममध्ये बसू शकत नाहीत किंवा त्यांच्यावर काही अडचणी असतात त्यावेळेस, किंवा जे महाराष्ट्राला येऊ शकत नाहीत काही कारणास्तव किंवा त्यांच्या परफॉर्म होत नाही पण त्यांच्याकडे पोटॅन्शियल आहे, त्यांना त्या झोनमध्ये त्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्याचे असतील त्या झोनमध्ये पाठवून त्यांच्यावर आम्ही ट्रेनिंग सिमिलर टाईप आणि हे जे काही सेंट्रल अकॅडमी असेल तेच इथं प्रशिक्षक नेमतील आणि त्यांच्याकडनं त्याचा पाठपुरावा त्या प्रशिक्षकांकडनं करून घेतील. त्याचबरोबर ट्रेन द ट्रेनर्स ह्या नावाचा आम्ही प्रोग्राम करतो की जे आज एक्सपर्ट ट्रेनर्स आहेत, एक्सपर्ट कोचेस आहेत ते काय करतील, जिल्हा स्तरावरच्या जे कोचेस आहेत, ट्रेनर्स आहेत त्यांना ट्रेन करतील. हा असा एक साधारणपणे ढोबळ रचना आपण आज जसं सांगितली त्याप्रमाणे आम्ही सुरू करतो. हे कम्प्लिटली नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या त्याच धर्तीवर आपण करतोय. इंटरेस्टिंग, हे फारच छान आहे सर. पण सर एक प्रश्न माझा असा आहे की हे सगळा हा गाडा सांभाळताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते जी असते ट्रान्सपरन्सी. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण हे सगळं ही सगळी ऑपरेशन्स खूप ट्रान्सपरंटली झाली पाहिजेत हे दादांचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे आणि मला वाटतं तुम्ही त्याच्यावरती बरंच काम करत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल सर? कसं आहे, जोपर्यंत ट्रान्सपरन्सी आणि लोकांची म्हणजे लोकांची पेक्षा की स्टेक होल्डरबरोबर जेव्हा आपण जोपर्यंत कम्युनिकेट करत नाही, कारण मला एखादा विचार पटतो, मला आवडतो किंवा मी कुठंतरी तो ऐकलेला असतो, परंतु मी जोपर्यंत त्याची चर्चा करत नाही तोपर्यंत मे बी अजून काही व्हॅल्यू ॲडिशन होत नाही. बरोबर. तर हे करत असताना आज अध्यक्ष रोहितदादा पवार हे ॲपेक्समध्ये प्रत्येक गोष्ट मांडतात. त्याचा अजेंडा जो का असेल तो आम्ही आधी डिस्कस करतो की कोणता अजेंडा घ्यायचा, कोणत्या अजेंडावर बोलायचं, त्याचं प्रिपरेशन हे रोहितदादा करून येतात, त्याचा होमवर्क करून येतात आणि तो जेव्हा विषय मांडला जातो त्यावर चर्चा घडते
आणि चर्चा घडल्यानंतर सर्वानुमते तो जो काही विषय ठरतो तो आम्ही इम्प्लिमेंट करतो. म्हणजे ट्रान्सपरन्सी हा फार मोठा विषय आहे. म्हणजे आर्थिक ट्रान्सपरन्सी किंवा जे पॉवरचा जो काही वापर केला जातो त्याची ट्रान्सपरन्सी, किंवा काही बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट आम्ही करत असतो, काही नेमणुका करत असतो, तो त्याच्या ट्रान्सपरन्सी. कारण जोपर्यंत विश्वासात घेत नाही तोपर्यंत अदरवाईज काय होतं, डिस्कंटेंट निर्माण होतो. आणि एकदा डिस्कंटेंट निर्माण झाला की मग ते तो कम्युनिकेशन गॅप क्रिएट व्हायला सुरुवात करतो. त्यामुळे अपेक्स काउन्सिल आणि पर्टिक्युलरली अध्यक्ष यांनी हा विषय फार अजेंडावर घेतला की ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची प्रत्येक गोष्टीत. आणि मग तो सगळीकडेच आम्ही त्याचा वापर करतो की इव्हन प्रत्येक मेजर गोष्टी जो काही खर्च करायचा असतील किंवा नवीन गोष्टी ज्या काही चालू करायच्या त्यासाठी आम्ही टेंडर फ्लोट करतो. टेंडर फ्लोट करत असताना ते वेबसाईटवर ते पब्लिश करतो. किंवा काही लोकांना मिळत नाही, आम्ही काही लोकांना फोन करून सांगतो की अशा प्रकारचे टेंडर निघते, तुम्ही त्या टेंडरमध्ये तुम्ही सहभाग नोंदवा. अशा प्रकारच्या गोष्टी ट्रान्सपरन्सी आज महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनमध्ये नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. मस्त मस्त. सर, परत एकदा मी आता या आपल्या टुर्नामेंट्सकडे येतो. महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग. या वर्षीच्या टुर्नामेंट्समध्ये नवीन काय आहे सर? तिसरं वर्ष आहे आपलं. सातत्याने आम्ही काही ना काही गोष्टीत इम्प्रूव्हमेंट करत आलेलो आहोत. यावर्षी ज्या मॅचेस आहेत ह्या आमच्या जरी 6 टीम्स असल्या तर प्रत्येक टीमला आम्ही 10 मॅचेस देतो. त्यामुळे नंबर ऑफ मॅचेस वाढल्यात. त्यानंतर आम्ही जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते आज जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 ह्या 2 वाहिन्यांवर आज आम्ही लाईव्ह मॅचेस दाखवतो आहे. ह्यावर्षी फर्स्ट टाईम आम्ही DSR, जी थोडी कॉस्टली आहे परंतु ते मागच्या वर्षी नव्हती, पण यावर्षी DSR जी सिस्टीम आहे ज्यामध्ये आपल्या रिप्लेमध्ये आपल्याला जो आज IPL मध्ये आणि इतर इंटरनॅशनल मॅचेसला जो बघतो तो कन्सेप्ट आम्ही ह्यावर्षी राबवतोय. आणि सर, तुमची सातारची टीम आहे नवीन? हो हो. सुदैवाने काय झालं की एक नवीन टीमला एंट्री मिळाली. त्यांनी त्यांचं नाव सातारा वॉरियर्स, अर्थात त्या टीमचा तो चॉईस होता. कारण आमचा जो नियम आहे MPLचा तो असा आहे की ते काही जे काही आमचे 21 जिल्हे आहेत आमच्या अंडर, त्या कुठल्याही जिल्ह्याचं ते नाव निवडू शकतात. आणि त्यांनी ते सातारा वॉरियर्स हे नाव निवडलं. त्याबद्दल साताऱ्यामध्ये पण खूप एक्साइटमेंट आहे. मलाही खूप व्यक्तिशः आनंद झाला की मी सचिव ह्या पदावर काम करत असताना सातारा वॉरियर्स ह्या टीमला संधी मिळाली. त्यामुळे साताऱ्यात पण खूप एक्साइटमेंट आहे याबद्दल. सर, साताऱ्याचा विषय निघालाच आहे तर सातारची टीम आहे आणि सातारचं आणि छत्रपतींचं नातं काय आहे, कसं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि राजे आहेत तिथे. राजेंचं या टीमशी म्हणजे या खेळाशी, रादर क्रिकेटशी कसं कनेक्शन आहे? त्यांना जेव्हा कळलं की सातारची टीम आहे त्यांचं काही रिॲक्शन होती का? त्यांचं काही? हो, निश्चितच. म्हणजे त्यांना एक स्वाभाविक आहे, सगळ्यांना आवडलं, सातारा जिल्ह्याला आवडलं. आणि सातारला जो ऐतिहासिक वारसा आज आहे, बरोबर, आज गादी आहे सातारची. आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आहेत. तर त्यांना मी फोन करून सांगितलं, महाराज आज सातारला अशी संधी मिळते. त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांना टीम ओनर्स जे आहेत आज मनप्रीत आणि गौरव गडोक यांना मी घेऊन गेलो. म्हणजे नुसते श्रीमंत छत्रपती उदयनराजेच नव्हे तर त्यांचे जे भाऊ आहेत आज PWD कॅबिनेट मिनिस्टर आहेत, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, यांनाही मी ही जेव्हा बातमी सांगितली तर त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी मला बोललं की ते कधी सातारा आले तर भेटायला घेऊन ये. तर म्हणजे मला इथं तुम्हाला सांगायला आनंद होईल की त्यांच्या टीमचे जर्सीचं जे अनावरण आहे ते शिवेंद्रराजेंच्या हस्ते त्यांच्या कार्यालयामध्ये मागच्या आठवड्यात आम्ही ते केलं. त्यांना खूप आनंद झाला. आणि आज म्हणजे जे काही एक गोष्टी निगडीत आहे, म्हणजे सातारा शिवरायांची भूमी, त्यानंतर आज नेमके सातारचे जे खासदार आहेत उदयनराजे भोसले, आज आमदार मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वॉरियर्स हे जुळून आले. बरोबर. आणि निश्चितच मला वाटते की म्हणजे आज मी सचिव असल्यामुळे मला कोणाची एकाची बाजू घेता येणार नाही कुठल्या टीमला असं होतं, पण सातारा टीम स्ट्रॉंग आहे आणि ते चांगले परफॉर्म करतील आणि साताऱ्यामध्ये ते त्याबाबत एक्साइटमेंट वाढेल, प्रश्नच याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. ग्रेट सर. कारण आपण एवढी वर्ष गेली, जवळजवळ 18 वर्ष IPL आपण सगळं फॉलो करतो आहोत. 3 वर्षापासून MPL पण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये असं फॉलो होतं आहे.
तर या निमित्ताने तुम्ही व्ह्युअर्सना काय सांगाल की महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू होते, वुमन्स प्रीमियर लीग सुरू होते, याबद्दल तुम्ही क्रिकेट प्रेमींना काय सांगाल? खऱ्या अर्थाने भारतामध्ये क्रिकेट हा फार मोठा धर्मच आहे. म्हणजे त्यासाठी वेगळे आव्हान करायची गरज नाही आहे. कारण बेसिकली आज भारतामधलं जे क्रिकेट एका वेगळ्या लेवलला गेले त्याचं कारण आहे ब्रॉडकास्टिंग. करेक्ट. ब्रॉडकास्टिंगचे जे राईट्स एवढ्या मोठ्या नंबर्सने आज ऑप्शन झाले, त्याचा अर्थच एवढा आहे की लोकांची इन्व्हॉल्वमेंट क्रिकेटमध्ये खूप आहे. परंतु त्याचबरोबर आज महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि WMPL विमेन्स प्रीमियर लीग ह्या 2 स्पर्धा ज्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ऑर्गनाईज करत आहेत, तर ह्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राने त्या मॅच बघाव्यात, त्या मॅच लाईक कराव्यात. ह्या टीमचे प्रत्येकाचे इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, ते लाईक करावं, ते फॉलो करावं, जेणेकरून जे प्लेयर्स आज खेळत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल. फ्रँचायझी ओनर्सला त्याबाबत आज त्यांनी जे काही एवढे मोठे पैसे आज गुंतवले त्यांना त्याच्याबद्दल समाधान होईल. आज माझं एवढंच सचिव या नात्याने आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशनच्या वतीने मी सर्व तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी प्रत्येक मॅच फॉलो करावी. पॉसिबल असेल तर त्यांनी स्टेडियमवर यावं, त्यांनी तिथं आपला प्रेझेन्स नोंदवावा, प्लेयर्सला प्रोत्साहन द्यावं. त्यासारखा प्लेयर्सला आनंद कुठला असू शकणार नाही आणि आम्हाला देखील. नक्कीच सर, नक्कीच सर. आपण म्हणतोय, तुम्ही आवाहन करताय प्रेक्षकांनी मैदानावर यावं वगैरे, पण खरंच एवढी गर्दी होते का आपल्याकडे मॅचला? नाही होते. म्हणजे आपल्याकडे जरी आज हे स्टेडियम सिटीच्या बाहेर आहे, थोडं अंतर आहे, लांब पडतं, परंतु खूप लोकांना मॅच बघायची असते. कारण काय असतं, ज्यावेळेस इंटरनॅशनल मॅचेस होतात त्यावेळेस प्रत्येकालाच हे स्टेडियम बघण्याची संधी उपलब्ध होती अगर असं नव्हे. करेक्ट. कारण त्यावेळेस इंटरनॅशनल मॅचला एक तर तिकीट उपलब्ध नसतात, असले तर त्याचे दर खूप असतात, सर्वांना परवडेल असं नसतं. परंतु MPL ही एक टुर्नामेंट अशी आहे की WMPL एक टुर्नामेंट अशी की त्या निमित्ताने प्रेक्षकांना स्टेडियमला यायची संधी मिळते, ते स्टेडियम बघण्याची संधी मिळते, ते इंटरनॅशनल क्रिकेट कसे खेळतात किंवा तिथं कुठल्या ॲम्बियन्समध्ये खेळतात हे बघण्याची संधी नक्कीच उपलब्ध होते. आणि आमच्याकडने खूप प्रयत्न असतात. आम्ही काही विद्यार्थ्यांना बसेस प्रोव्हाइड करतो, काही लोकांना ज्यांना कम्युटेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांना बसेस प्रोव्हाइड करतो, गाड्या प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांना क्रिकेटचा लाभ घेता येईल. मैदानाकडे घेऊन येण्यासाठी नक्की गर्दी होते. कारण पहिल्या वर्षी आम्हाला थोडं स्केप्टिकल होतो आम्ही की एवढी लोक येतील का, मॅचला रिस्पॉन्स मिळेल का, पण आम्ही ऑप्टिमिस्टिक असल्यामुळं आम्ही म्हटलं नाही करायचे मॅचेस. आणि म्हणजे सरप्रायझिंगली फुल हाऊस होतं पहिल्या वर्षी. सेकंड इयरला तर काही प्रश्नच नाही. आणि त्याच्या दोन्हीचा इन्स्पिरेशन घेऊन आम्ही थर्ड करतो. बरोबर. म्हणजे यावर्षी तेवढी गर्दी एक्सपेक्ट आहेच आपल्याला. मस्त सर. आता एक रॅपिड फायर राऊंड खेळूयात का आपण? मी काही विचारीन प्रश्न, तुम्हाला पटकन उत्तर द्यायची. तुमचा आवडता भारतीय खेळाडू कोण? आजी माझी दोन्ही सांगा. सचिन तेंडुलकर ऑब्व्हियसली, द डेमिगॉड. प्रश्न. आणि आत्ताचा रोहित शर्मा जो अलीकडेच रिटायर झाला, तो एक राजा आहे, मुंबईचा राजा. त्याचा जो काय ॲटिट्यूड आहे, त्याचा जो काय ग्राउंडमधला प्रेझेन्स आहे, तो मला खूप आवडतो. वा. आणि महाराष्ट्राचा केदार चांगला प्लेअर होता. त्यानंतर आज ऋतुराज पण चांगला आहे, जरी ते आज नेतृत्व आज करत असले होते, पण ते दोघंही चांगले प्लेअर आहेत. आणि वुमन्स क्रिकेटमध्ये कोण आहे? स्मृती. स्पर्धा तर सुरू होते, तुमच्या अगदी जवळची टीम कोणती? नाही, मी ॲज अ सचिव, मला तो फार अवघड प्रश्न आहे. सगळ्याच टीम आहे. हरकत नाही सर. पण या निमित्ताने परत एकदा महाराष्ट्र प्रीमियर लीगचं हे 3रं वर्ष सुरू होतं आहे. वुमन्स प्रीमियर लीग पहिलं वर्ष यावर्षी सुरू होतं आहे आणि हे करणारं महाराष्ट्र हे पहिलं स्टेट असोसिएशन आहे. त्यानिमित्ताने सर तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन. आणि मॅचेस बघण्यासाठी सगळ्यांनी मैदानावर यावं, महाराष्ट्र प्रीमियर लीगचा, वुमन्स प्रीमियर लीगचा लाभ घ्यावा. आपल्या मातीतलं महाराष्ट्रातलं क्रिकेट सुरू होतं आहे, त्याचा लाभ घ्यावा. सर, या गप्पा मारण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मॅचेस सुरू होत आहेत त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर.